गेल्या काही दिवसांपासून जवळपास संपल्यात जमा झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत भाष्य केले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केले। सुनील शेळके यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगेचच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली। आमदार सुनील शेळके पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि तरुण आमदार आहेत। अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले। मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आलेत। त्यांनी जी भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे या संदर्भातील माहिती होती मला कल्पना नाही। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात पुढील काळात पक्षाचं काम सुरू राहावं हा निर्णय सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलाय। मनावर प्रचंड मोठा आघात होऊनही ज्या पद्धतीने वहिनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संयमाने आणि सोशिकतेने कारभार करत आहे ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे। सुनील शेळके यांनी विलिनीकरणाबाबत जे काही म्हटलं आहे त्याबाबत चर्चा सुरू आहे का मला माहित नाही, पण तशी चर्चा सुरू असेल त्याबाबतचा अंतिम निर्णय वहिनीच घेतील असं सुनील तटकरे यांनी सांगितले।